हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग, कार्य आणि प्रश्नोत्तरे, याचा भाग पहिला. या प्रकरणात सुषमाताईंच्या जीवनातील काही अविस्मरणीय प्रसंग, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी साधकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं, साधकांची मनोगतं, सुषमाताईंचे झालेले सत्कार इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ऐकूया याचा भाग पहिला. प्रसंगाचा. सुषमाताई म्हणतात, 1997 सालचा एक अविस्मरणीय प्रसंग. आम्ही 4 मंडळी अचानक गाडीनं आळंदीला गेलो. दुपारची वेळ होती. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात गेल्यानंतर लक्षात आलं की आज एकादशी आहे. समाधीच्या दर्शनासाठी मंदिरात एकच गर्दी झाली आहे. यापुढे रांगेत उभं राहून दर्शन घेणं, यात वेळ खूप जाणार, म्हणून आम्ही मधल्या दालनातूनच ज्ञानेश्वर माऊलींचं मनोमन दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालून अजान वृक्षाच्या बाजूला खाली ओसरीवर खांबाजवळ ध्यानाला बसलो. आज आत जाऊन दर्शन घेता आलं नाही, तेव्हा इथूनच दर्शन असं मनाशी म्हणत ध्यानस्थ झालो. माझं ध्यान 1 तासभर खूप चांगलं झालं. आजूबाजूच्या गर्दी गोंगाटाचं काहीच भान नव्हतं. तासाभरानं कुणीतरी माझ्या उजव्या मांडीवर आपल्या हातांच्या बोटांनी स्पर्श करून मला ध्यानातून जागं केलं. मी मोठ्या मुश्किलीनं डोळे थोडे उघडून वर पाहिलं. एक तरुण व्यक्ती माझ्या शेजारी उभी होती. ही व्यक्ती कोण? 2-5 क्षणातच मी त्या व्यक्तीला नीट न्याहाळलं. आजही ते दृश्य माझ्यासमोर स्पष्ट उभं राहतं. पण आतील ओढ तीव्र असल्यानं माझे डोळे पुन्हा मिटले गेले. क्षणभरातच वाटलं, ही व्यक्ती कोण? त्यांनी मला का उठवलं? आपण त्यांच्याशी काही बोललो नाही, तेही बोलले नाहीत. आपण नुसतंच एकमेकांना पाहिलं. मी चटकन उठले आणि इकडे तिकडे पाहिलं. मंदिराच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला, पण मला दिसलेली व्यक्ती कुठेही आढळली नाही. मी पुन्हा येऊन माझ्या जागेवर बसले. शांतपणे विचार करायला लागले. ते ज्ञानेश्वर महाराज तर नव्हते. दुसरं कोणी असेल तर त्यांनी मला ध्यानातून उठवलं कशासाठी? आणि उठवलं तर मग ते माझ्याशी बोलले का नाहीत? एकूण सगळ्या प्रकारावरून आणि माझ्या अंतरात ज्या विलक्षण आनंदाच्या लहरी उसळल्या, त्यावरून ती ज्ञानेश्वर माऊलीच असली पाहिजे. तसं असेल तर मग बोलणार काय? तो शब्दाशिवायचा मूक संवाद होता. जिथं शब्द संपतात अशा ठिकाणची ती भेट, असं ते दर्शन होतं. माझे डोळे भरून आले. मला आत प्रवेश मिळणार नाही म्हणून माऊलीनं कष्ट घेऊन बाहेर येऊन दर्शन दिलं. काही क्षणच दर्शन झालं, पण ते प्रत्यक्ष दर्शन असल्यानं माझ्या नजरेसमोर अजूनही ती मूर्ती स्मरण केलं की जशीच्या तशी उभी राहते आणि अंतरात आनंद उचंबळून येतो आणि डोळे भरून येतात. सुषमाताई म्हणतात, यापूर्वीचा असाच एक प्रसंग नजरेसमोर येतो. 31 जुलै 1974 पावस होऊन बातमी आली की स्वामी स्वरूपानंदांची प्रकृती ठीक नाही. सारी भक्तमंडळी निरनिराळ्या गावातून पावसकडे धावली. स्वामी माधवनाथ तातडीनं पावसला गेले. आम्ही काही मंडळी दुसरे दिवशी गेलो. बरीच मंडळी जमली होती. स्वामीजींच्या खोलीत जाऊन दर्शन घेणं शक्य नव्हतं, म्हणून खोलीबाहेरूनच रांग लावून आम्हाला दर्शन घेता आलं. अगदी मोजक्या व्यक्तींना आत जाण्याची परवानगी मिळाली. स्वामीजींची तब्येत गंभीर होती. केव्हा काय होईल ते सांगणं कठीण, म्हणून अनेक मंडळी तिथंच राहिली. परंतु मला पुण्याला परतणं भाग होतं.
पुण्याला परतणाऱ्या गाडीत मला एक जागा मिळाली. मी पुढच्या बाकावर येऊन बसले. माझ्या समोरच्या बाकावर ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला माझ्याकडे तोंड करून माझ्या ओळखीच्या 2 व्यक्ती बसल्या होत्या. मी डोळे मिटून बसले. मनोमन व्याकुळतेनं म्हटलं, स्वामीजी, एवढ्या लांबून मी दर्शनाला आले, पण दर्शन घडलंच नाही. काही क्षणातच माझ्या मिटलेल्या नजरेसमोर लांबट गोल वर्तुळात शंख चक्र गदा पद्म हाती घेतलेली चतुर्भुज नारायणाची मूर्ती स्पष्टपणे दिसू लागली. काही क्षणानंतर ती मूर्ती अंतर्धान पावली आणि त्या जागी तेवढीच स्वामी स्वरूपानंदांची शाल घेतलेली उभी मूर्ती स्पष्टपणे दिसू लागली. मला खूपच आनंद झाला. तो आनंद माझ्या चेहऱ्यावर प्रगट झाला असावा. काही वेळानंतर मी डोळे उघडले. समोर बसलेले साधक मला म्हणाले, सुषमाताई, तुम्हाला काहीतरी दिसलं असावं. केवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. काय दिसलं तुम्हाला ते सांगा ना. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी मला जे जसं दर्शन झालं ते त्यांना सांगितलं. त्यांनाही खूप आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात. त्या प्रसंगाला आता 28 वर्ष झाली, पण आजही वाटतं मी खूप भाग्यवान आहे. आपली काही पात्रता नसताना सर्व संतांची कृपा या दरिद्री जीवावर बरसते आहे. त्या कृपा वर्षावात मी अक्षरशः न्हावून निघते आहे. मला स्वतःला तर असीम निर्विषय आनंद मिळतोच आहे, त्याबरोबर सद्गुरू या देहाच्या माध्यमातून जे कार्य ग्रंथलेखन करून घेत आहेत त्याचा आनंद इतरांपर्यंत पोहोचतो आहे, तेही मार्गस्थ होत आहेत, हे विशेष आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया.